नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीमध्ये जो काही व्याकरणाचा भाग आहे, तर या व्याकरणाच्या भागामध्ये पहिला जो काही भाग आहे शब्दशक्ती, तर या शब्दशक्ती या भागाचा आपण अध्ययन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास यापूर्वी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या काही नोट्स टाकलेल्या आहेत, तर त्या नोट्स या ठिकाणी समोर ठेवा आणि हा जो काही भाग आहे हा भाग समजून घ्या. तर व्याकरणाचा पहिला भाग प्रामुख्याने शब्दशक्ती. तर या ठिकाणी शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दशक्ती म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की माणसाचे परस्परामध्ये घडणारे व्यवहार व साहित्य निर्मिती भाषेच्या माध्यमातून घडते. दोन्ही ठिकाणी वापरण्यात येणारी भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. जसा गायक आपला अनुभव सुरामधून, नर्तक आपला अनुभव पदन्यासातून व्यक्त करतो, तसाच लेखक त्याचा अनुभव शब्दातून व्यक्त करतो. एखादा संदेश, भावना, विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी योग्य सूचक व पोषक शब्दाचा वापर करता आला पाहिजे. ही योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता व तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य आत्मसात करण्यासाठी शब्दशक्तीचा परिचय करून घ्यायला हवा. शब्दशक्ती म्हणजे काय? तर शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. ही शब्दशक्ती 3 प्रकारची आहे. तर शब्दशक्तीचे 3 प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शब्दशक्तीचे 3 प्रकार कोणते? तर त्यामधला शब्दशक्तीचा पहिला प्रकार अभिधा, त्यानंतर शब्दशक्तीचा दुसरा प्रकार लक्षणा आणि शब्दशक्तीचा तिसरा प्रकार व्यंजना. तर अभिधा, लक्षणा आणि व्यंजना अशा प्रकारे हे शब्दशक्तीचे प्रामुख्यानं 3 प्रकार आहेत. तर या ठिकाणी जो काही पहिला प्रकार आहे शब्दशक्तीमधला तर अभिधा. तर अभिधा या शब्दशक्तीची थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी व्याख्या बघणार आहोत. अभिधा, एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा असे म्हणतात. म्हणजे अभिधा म्हणजे काय? तर या ठिकाणी सरळ अशा प्रकारचा रूढ अर्थ, सरळ व रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील शक्तीला या ठिकाणी अभिधा असं म्हटलं जातं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, नदीत एक मोठा दगड होता. तर या वाक्यामध्ये येथे दगड शब्द उच्चारल्यानंतर दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा त्याचा शब्दशः अर्थ कळतो, म्हणून येथे अभिधा शक्ती दिसून येते. तर या ठिकाणी अभिधा म्हणजे काय? तर या ठिकाणी शब्दाचा सरळ व रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाची शक्तीला अभिधा असं म्हटलं जातं. तर अभिधा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. आपण या ठिकाणी अभिधा शक्तीची या ठिकाणी व्याख्या पाहिली, त्यानंतर उदाहरण पाहिलं आणि त्यानंतर आता अभिधा शब्दशक्तीची प्रामुख्यानं वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर अभिधा शक्तीचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. हे अभिधा शक्तीचं पहिलं वैशिष्ट्य. अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. त्यानंतर अभिधा शब्दशक्तीचं दुसरं वैशिष्ट्य की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. आणि या शब्दशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य, जो काही अर्थ असतो तर हा अर्थ शब्दकोशातही असतो. अर्थ या ठिकाणी शब्दकोशामध्ये सुद्धा असतो. आणि त्यानंतर अभिधा शब्दशक्तीचं चौथं आणि शेवटचं लक्षण, अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण या अभिधा शब्दशक्तीची ही 4 वैशिष्ट्ये पाहिली आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, काही आपण उदाहरणं पाहणार आहोत की त्या उदाहरणावरून आपणास या ठिकाणी अभिधा शक्ती केव्हा होते हे आपल्याला या ठिकाणी समजेल. तर अभिधा शब्दशक्तीची इतर उदाहरणे. अभिधा शक्तीचं पहिलं उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल. पहिलं उदाहरण, राम एक राजा होता. तर या ठिकाणी आपल्याला राम हा जो शब्द आहे तर यामध्ये सरळ अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला अर्थ या ठिकाणी दिसतो. त्यानंतर तलावात भरपूर पाणी आहे. तर पाणी या शब्दावरून या ठिकाणी आपल्याला सरळ अशा प्रकारचा त्यामधला अर्थ कळतो. ही वाट डोंगरगावची आहे. याबद्दल वाटेबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी सरळ अशा प्रकारचा शब्दशः अर्थ कळतो. चौथं उदाहरण, बांगड्या रंगीत असतात. तर बांगड्या म्हणजे एक ठराविक अशा प्रकारची वस्तू. तर ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सरळ अशा प्रकारचा शाब्दिक अर्थ आपल्याला ताबडतोब लक्षात येतो. त्यानंतर पाचवं उदाहरण, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. तर सूर्य म्हटल्याबरोबर आपल्या या ठिकाणी आपल्यासमोर सूर्याचं प्रतिबिंब उभं राहतं. सरळ अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी लक्षात येतो. आणि म्हणून ही जी काही उदाहरणं आहेत तर ही सर्व अभिधा शक्तीची उदाहरणं आहेत. सहावं जे काही उदाहरण आहेत, मी निबंध लिहिला. तर निबंध हा शब्द या ठिकाणी आपल्याला सरळ अशा प्रकारचा रूढ अशा प्रकारचा अर्थ त्यावरून कळतो. सातवं उदाहरण असं आहे की ताजमहाल सुंदर आहे. ताजमहाल म्हटल्यानंतर या ठिकाणी ताजमहाल कसं आहे, सुंदर आहे. तर या ठिकाणी सुंदर काय आहे तर ताजमहाल आहे. तर एक प्रकारचा या वाक्यामध्ये सरळ सरळ अर्थ आपल्याला या ठिकाणी कळतो असं घ्यायचं. हा किल्ला बुलंद आहे. बुलंद म्हणजे मजबूत. तर या ठिकाणी सरळ अशा प्रकारचा रूढ अशा प्रकारचा आपल्याला अर्थ या वाक्यावरून कळतो. जेवणासाठी ताट काढून ठेवा. ताट म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वेगळा अर्थ आपल्यासमोर लक्षात येत नाही. ताट म्हटल्यानंतर एक ठराविक अशा प्रकारची वस्तू आपल्यासमोर डोळ्यासमोर उभी राहते. सिंह जंगलाचा राजा आहे. सिंह या शब्दावरून या ठिकाणी आपल्याला सरळ अशा प्रकारचा त्या वाक्यामधला अर्थ कळतो. मी परवा ससा पाहिला. मी ससा पाहिला, मी सिंह पाहिला. तर हे जे काही वाक्य आहे तर या वाक्यामध्ये प्रामुख्यानं सिंह झालं, ससा झालं. तर हे याचा आपल्याला सरळ अशा प्रकारचा बोध होतो. मी वाचन केले. वाचन या शब्दावरून आपल्याला या ठिकाणी त्या वाक्याचा सरळ आणि रूढ अशा प्रकारचा अर्थ कळतो. 13वं उदाहरण, मी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा वाचला. धडा या शब्दावरून या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यामधील शब्दाचा सरळ अशा प्रकारचा अर्थ कळतो. आणि शेवटचं उदाहरण 14वं, हिरा हे मौल्यवान रत्न आहे. रत्न म्हटल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी त्या वाक्यामध्ये सरळ शब्दशः अर्थ या ठिकाणी कळतो. आणि म्हणून ही जी काही उदाहरणं आहेत तर ही शब्दशक्तीची उदाहरणं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या शब्दशक्ती आहेत तर या शब्दशक्तीमधील आपण आज पहिली जी काही शब्दशक्ती आहे ती म्हणजे अभिधा. तर आपण या ठिकाणी अभिधा शब्दशक्तीची सुरुवातीला व्याख्या पाहिली. व्याख्या कशी आहे तर अभिधा शब्दशक्तीची व्याख्या शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. आणि ही झाली शब्दशक्तीची व्याख्या. आणि ही जी काही शब्दशक्ती असते तर ही शब्दशक्ती प्रामुख्याने 3 प्रकारची असते. त्यामध्ये शब्दशक्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार आपण पाहिलेत. त्यामधला पहिला प्रकार जो आहे तर तो म्हणजे अभिधा. अभिधा म्हणजे काय तर अभिधा शब्दशक्तीची आपण व्याख्यासुद्धा पाहिली. एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. तर अशा प्रकारची आपण व्याख्या पाहिली. त्यानंतर या ठिकाणी आपण अभिधा शक्तीचं उदाहरण पाहिलं. नदीत एक मोठा दगड होता. तर दगड या शब्दावरून आपल्याला काय होतं, एक ठराविक आकाराची जड वस्तू आपल्याला कळते आणि शब्दशः अर्थ कळतो. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये अभिधा शब्दशक्ती आहे असं आपल्यासाठी दिसून येतं. त्यानंतर अभिधा शब्दशक्तीची
आपण या ठिकाणी काही वैशिष्ट्ये पाहिली. त्यामध्ये 4 वैशिष्ट्ये आपण पाहिली की अभिधा ही पहिली शब्दशक्ती आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य पाहिलं, हा अर्थ शब्दकोशामध्ये सुद्धा असतो आणि अभिधा शब्दशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. तर ही आपण आपल्या शब्दशक्तीची 4 वैशिष्ट्ये पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, अभिधा शब्दशक्तीची इतर उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली, जवळपास 14 उदाहरणं आपण पाहिली. तर यावरून आपल्यास या ठिकाणी अभिधा शब्दशक्ती समजली असेल असं गृहीत धरून आपण आता या ठिकाणी हा भाग संपवत आहोत.